जय जगदंब नमो आदेश. मी धनुताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा मानते. आता हार्दिक अभिनंदन याकरिता की बऱ्याचशा लोकांनी आपल्याकडे शिवकवचाची बुकिंग केली होती. शिवकवचासाठी बऱ्याचशा लोकांना आपण आजचा टायमिंग दिला होता. त्यातल्या काही लोकांना आपण आज बोलवलेलं आहे, तर काही लोकांना आपण वेगवेगळे दिवस दिलेला आहे. कारण की सर्वच लोकांना एकत्र बोलवणं आणि एकत्र गर्दी होणं शक्य झालं नसतं. त्याकरिता मी काही दिवस दिलेले आहेत. तर या दिवसांमध्ये जर काही लोकांना अजूनही शिवकवचाच्या बुकिंग करायच्या असतील ती लोक सुद्धा शिवकवचाच्या बुकिंग करू शकता. आता मी जो काही आज विषय आहे हा शिवकवचाच्या सोडून मी दुसऱ्या विषयासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे. आता दुसरा विषय कोणता आणि तो कशासाठी आहे हे समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे दिनांक 7 सप्टेंबर 2025 म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये येणारा 7 सप्टेंबर वार रविवार या दिवसावरचा. तर आता ह्या दिवशी नेमकं काय खास आहे, त्या दिवशी काय होणार आहे. 6 सप्टेंबरच्या दिवशी गणपतीचं विसर्जन होणार आहे व 7 सप्टेंबरला लागणार आहे ते म्हणजे ग्रहण. आता हे जे काही ग्रहण आहे तर या ग्रहणाच्या दिवशी नेमकं काय काय होणार आहे, इथे काय विधी आहेत हा आपण विषय समजून घेऊया. प्रत्येकाला माहिती आहे मागील वर्षी दिवाळीच्या दिवशी मी सर्वांना वीरकंगनाच्या दीक्षा दिल्या होत्या. प्रत्येकाला मी वीरकंगनाची दीक्षा दिली होती व प्रत्येकाला दीक्षा देऊन प्रत्येकाला वीरकंगन सुद्धा देण्यात आलं होतं. तर असे भक्त, ज्याचबरोबर मागील वर्षी दिवाळी झाल्यानंतर असे बरेचसे भक्त होते की त्यांना वीरकंगनाची दीक्षा घ्यायची होती, वीरकंगन घ्यायचं होतं. तर असे देखील भक्त, मग आता ज्यांना वीरकंगन घ्यायचं आहे तर यांना आधेमध्ये आम्ही कोणालाही वीरकंगन दिल्या जात नाही किंवा देत नाही. तर अशा भक्तांना जर कोणाला वीरकंगन घ्यायचं आहे, वीरकंगनाची दीक्षा घ्यायची आहे, तर अशा भक्तांना आपण 7 सप्टेंबर 2025 वार रविवार या दिवशी वीरकंगनाची दीक्षा देणार आहोत. म्हणजे वीरकंगनाची दीक्षा देणे म्हणजे नेमकं काय केलं जाते या दिवशी हे समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे वीरकंगनाच्या दीक्षेच्या दिवशी तुम्हाला अशा पद्धतीचं एक वीरकंगन तुम्हाला देण्यात येत असतं. या वीरकंगनाचे काही मंत्र देण्यात येत असतात. वीरकंगन तुम्हाला सिद्ध करून देण्यात येत असतं. त्याचबरोबर वीरकंगनासाठी तुम्हाला काही उपयुक्त चौक्या देण्यात येत असतात. आता वीरकंगन कोणी घ्यावं, का घ्यावं हे समजून घेऊ. ज्यांच्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा वास आहे अशी लोक वीरकंगन घेऊ शकतात. त्याचबरोबर एखाद्याला काही विद्या शिकण्याची आवड असते, एखाद्याला काही मंत्र उच्चारण शिकण्याची आवड असते, एखाद्याला स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवता यावेत अशी आवड असते. त्याचबरोबर एखाद्या भक्तांना समाजाचं कल्याण करण्यासाठी उभं राहायचं आहे अशी लोक सुद्धा वीरकंगन घेऊ शकतात. आता या वीरकंगनांची दीक्षाच का देते मी, वीरकंगन डायरेक्ट हातात का देत नाही, तर मी एखाद्या व्यक्तीला जर काही देत असते म्हणजे माझी काही विद्या त्या व्यक्तीला देत असते, तर त्या व्यक्तीला मी माझ्या कुटुंबाचा, माझ्या गादीचा सभासद बनवण्याची माझी एक पद्धत आहे. कारण की कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळाल्याने त्याची किंमत राहत नाही असं म्हणतात. म्हणून तो व्यक्ती माझा गादीचा सभासद असावा, माझ्या गादीचा गादीधारक असावा. त्याचबरोबर माझ्या कुठल्या ना कुठल्या तरी भक्तांचा किंवा माझ्या शिष्यांचा नात्याने बहीण अथवा भाऊ असावा अशी माझी एक समज आहे. कारण की जर एखादी गोष्ट जर आपण एखाद्याला देत असू, तो व्यक्ती आपल्याशी एकनिष्ठ असणं खूप गरजेचं असतं. कारण की मी जे काही मंत्र देत असते हे माझे काही कुळाचे मंत्र असतील अथवा मी काही सिद्ध केलेले मंत्र असतील, यातून त्यांना योग्यरित्या फायदा व्हावा याकरिता देत असते. तर एखाद्या भक्तांना आपले प्रश्न सोडवता यावे, समाजाचे प्रश्न सोडवता यावे, भक्तांचे कल्याण करता यावे याकरिता मी त्यांना वीरकंगनाची दीक्षा देत असते. आता वीरकंगनाची दीक्षा एखाद्याच्या अंगामध्ये संचार असेल तोच व्यक्ती घेऊ शकतो का, तर असं नाही. एखाद्याच्या शरीरामध्ये संचार म्हणजे देवाचं कोणतेही वारं जरी येत नसेल तोही व्यक्ती वीरकंगनाची दीक्षा घेऊ शकतो, समाजाचं कल्याण, स्वतःचं कल्याण करू शकतो. त्याचबरोबर वीरकंगनाची दीक्षा घेतल्यानंतर एकाच दिवशी सर्व विद्या शिकल्या जाते का, तर असं नाही. आता आपल्या समोर जर एखादं ताट वाढून ठेवलं, पाची पक्वानं जरी आपलं ठेवली तरी ते आपण एकत्र पूर्णत्व खातो असं नाही. त्यातलं आपण पहिले पोळी भाजी खातो, त्यानंतर वरण भात खातो. त्याच पद्धतीने वीरकंगनाची दीक्षा देखील सुरुवातीला तुम्हाला पोळी भाजीपासून स्टार्ट केल्या जाते. म्हणजे तुम्हाला लहान मंत्रापासून स्टार्ट केल्या जाते. त्या दिवशी तुम्हाला
लहान मंत्र उच्चारण देण्यात येत असतात, त्यातून तुम्हाला योग्य बीजमंत्र देण्यात येत असतात व कशा पद्धतीने तुम्ही एखादी गोष्ट हँडल करावी याविषयी तुम्हाला त्या वेळेस सर्व शिकवलं जातं व गुरुमंत्र देण्यात येत असतो. त्यानंतर या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला 1.25 महिन्याच्या टायमानुसार म्हणजे सव्वा महिन्यानुसार तुम्हाला बोलवण्यात येतं. त्यावेळेस तुम्हाला काही चौकी विधी शिकवण्यात येत असते. त्याचबरोबर एखाद्याचे प्रश्न कसे सोडवावे हे सर्व गोष्टी या गोष्टींमध्ये शिकवण्यात येत असतं. आता माझे बरेचसे मागच्या वर्षी काही भक्तांनी वीरकंगनाची दीक्षा घेतली होती. ह्या वीरकंगनाची दीक्षा घेतल्यानंतर त्यांचे 2-2 बॅच झाले, म्हणजे 2-2 क्लास झाले होते. त्या क्लासमध्ये मी त्यांना बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या, बरेचसे मंत्र शिकवले, चौक्या शिकवल्या. त्याचबरोबर त्यांना प्रश्न कसे लावायचे, कौल कसा लावायचा या गोष्टी शिकवल्या. त्याचबरोबर आता यावर्षी सुद्धा मी त्यांचे जे जुने भक्त होते त्यांचे क्लास घेणार आहे. त्याचबरोबर नवीन भक्तांसाठी आता आपण वीरकंगनाची दीक्षा सुद्धा सुरू करत आहोत. आता वीरकंगनाची दीक्षा मी किती लोकांना देणार हा मोठा प्रश्न आहे. कारण की असं झालं होतं, मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी माझ्याकडे वीरकंगनाचा जो काही साठा होता हा माझ्याकडे थोडा कमी राहिलेला आहे. कारण की जे काही मी वीरकंगन सिद्ध केले होते हे वीरकंगन मी मागच्या वर्षीच्या दिवाळीच्या अमावस्याला सिद्ध केले होते. त्यामधील माझ्याकडे आता 5 ते 6 वीरकंगन राहिलेले आहेत. म्हणजे मोस्टली माझ्याकडे 7 राहिलेले आहेत, पण एखादा वीरकंगन मी एक्स्ट्रा माझ्याकडे शिल्लक ठेवून मी 6 ते 7 लोकांना 5 ते 6 लोकांना दीक्षा देऊ शकते. त्याचबरोबर 5 ते 6 लोकांना वीरकंगन देऊ शकते. आता बरेचशा लोकांचे फोन येतील की ताई आम्हाला घ्यायचंय, आम्हाला घ्यायचंय, आम्हाला घ्यायचंय. पण कसं आहे, जी लोक लवकर माझ्याकडे नंबर लावतील, बुकिंग करतील, त्यांनाच हा चान्स मिळू शकतो. अति तुम्ही डायरेक्टली म्हणताल ताई आम्ही 7 तारखेला डायरेक्ट येतो आणि मग आम्हाला द्या, तर असं होणार नाही. कारण की मागच्या वर्षी असं झालं होतं दिवाळीच्या दिवशी. त्यावेळेस माझ्याकडे मुबलक प्रमाणामध्ये वीरकंगन होते. म्हणजे मोस्टली माझ्याकडे तेव्हा 30 ते 35 वीरकंगन होते. आणि त्याच्यानंतर एवढी बुकिंग वाढली, अचानक मला ती बुकिंग थांबवावी लागली. कारण की तेवढी पुरेशी जागा आणि पुरेशी माझ्याकडे मनुष्यबळ नसल्या कारणाने मी मागच्या वर्षी 10 लोकांना वीरकंगनाची दीक्षा दिली, त्यानंतर 10 लोकांना दिली आणि त्याच्यानंतर काहीतरी मी 5-6 लोकांना दिली. मग त्यातून माझ्याकडे काही थोडेफार वीरकंगन राहिले. तर मी आता म्हटलं की आता लवकरच आपली ग्रहण येत आहे, चंद्रग्रहण येत आहे. या दिवशी वीरकंगन सिद्ध होतात व वीरकंगनाची दीक्षा देण्यात येतात. त्याकरिता मी आता या वीरकंगनाच्या दीक्षा देणार आहे. आता या वीरकंगनाच्या दीक्षेचा एकूण खर्च किती आहे तर हे समजून घेऊ. मागच्या वर्षीच्या प्रमाणामध्ये या वर्षी खर्च थोडासा वाढलेला आहे. आता का वाढला तर बऱ्याचशा गोष्टींचा मला इथे उपयुक्त गोष्टी लागणाऱ्या आहेत. त्या गोष्टींची सामानाची आवश्यकता असते. दीक्षेसाठी काही गोष्टी आणाव्या लागतात, याची आवश्यकता असते. तर ह्या गोष्टींना मला थोडासा तिथे जे काही पैसे आहेत ते तिथे द्यावे लागतात. यासाठी वीरकंगनाची जी काही दीक्षा आहे ही 41,500 रुपये मी यावर्षी ठेवलेली आहे. आता जो व्यक्ती 41,500 रुपये जो व्यक्ती लवकर पाठवेल त्या व्यक्तीचे मी इथे बुकिंग नमूद करून ठेवणार आहे. त्याचबरोबर आता असंही झालेलं आहे, वीरकंगनाची दीक्षा घेतल्यानंतर बरेचसे लोक म्हणजे बरेचशा भक्तांनी असं केलं, आपल्याला आता सगळं मिळालं, आता तनुताईंची गरज नाही, असे जे काही भक्त होते यांना मी माझ्या याच्यातून म्हणजे माझ्या शिष्यवर्गामधून मी काढूनही टाकणार आहे. कारण की हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आम्हाला मिळालं, आता गरज नाही, म्हणजे फक्त गरजेपुरते वापर करणाऱ्यांना मी माझ्या गादीला थारा देणार नाही. जरी तुम्ही इथून पुढे जरी नवीन शिष्य होणार असताल अथवा तुम्ही दीक्षा घेणार असताल तर तुम्ही माझ्याशी एकनिष्ठ राहणं खूप गरजेचं आहे. फक्त कामापुरतं स्वार्थी जर राहणार असताल तर अशा लोकांना मी दीक्षा देणार नाही, किंवा दीक्षा दिली जरी असेल तरी त्यांचं जे माझ्याकडचं असणारं शिष्यत्व पद मी काढून टाकायला मागे पुढे पाहणार नाही. कारण की असं झालं, गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे सर्व शिष्य आले होते, पण वीरकंगनाच्या दीक्षेमधील काही 4-5 शिष्य असे होते की त्यांना फोन करून देखील त्यांच्याकडे टाईम नव्हता. त्याच्यानंतर त्यांना आपण बोलवल्यानंतर सुद्धा टाईम नव्हता आणि त्यांचे फोन आल्यानंतर सुद्धा ते गुरुपौर्णिमेकरता न येता त्यांच्या काही प्रश्नांसाठी किंवा काही विद्या शिकण्यासाठी त्यांना यायचं होतं. तर जे काही स्वार्थी असतील आणि ज्यांना फक्त कामापुरता गुरु करायचा असेल तर अशा लोकांना जर
मी पुढे थारा देणार नाही, किंवा जर अशी जर त्यांची वागणूक असेल तर मी माझ्या शिष्यपदावरून किंवा माझ्या गादीवरून त्यांना बाजूला काढेल किंवा त्यांना मी माझ्या जवळ ठेवणार नाही, हे लक्षात ठेवावं. शेवटी मी माझ्या दोन्ही हाताने तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. किती घ्यायचं किंवा हात ओढून खेचून घ्यायचे हे तुमच्या हातामध्ये आहे. माझ्या प्रत्येक शिष्याला मी जेवढं माझ्याकडून देता येईल तेवढं मी देत असते. माझ्याकडे जेवढं ज्ञान आहे ते वाटत असते. पण शिष्याने पण त्याचा गैरवर्तन किंवा गैरफायदा जर घेतला तर मग मी त्या व्यक्तीचे जे काही हात आहेत ते बाजूला काढून ठेवते. कारण की मला तशी लोक आवडत नाही. भले माझे 4च शिष्य असावेत, पण ते एकनिष्ठ असावेत आणि माझ्याशी ते पूर्णत्व सहमतीने असावेत, असे मला शिष्य असणं खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर वीर कंगनासाठी ज्याला कोणाला बुकिंग करायची असेल अशा लोकांनी आपल्या 9322161699 या नंबरवरती कॉल करावा. 9322161699 या नंबरवरती कॉल करावा. आपल्या वीर कंगनेचे बुकिंग तुमच्या करून घ्याव्यात व दिनांक 7 सप्टेंबर 2025 वार रविवार या दिवसाची बुकिंग तुमची नमूद करून घ्यावी. आता शिवकवच कशा पद्धतीने देणार आहे, त्याचबरोबर शिवकवचाचे मी इथे कशा पद्धतीने कार्य करून देते याचेही आपण 1-2 जणांचे व्हिडिओ घेऊ आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ संपवत आहोत. तर सर्वांना जय जगदंब, नमो आदेश. सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा व तुमचा पाठिंबा मला असाच राहून द्या व लवकरात लवकर वीर कंगनासाठी दीक्षेसाठी तुम्ही बुकिंग करा. त्याचबरोबर शिवकवचासाठी जर कोणाला बुकिंग करायची असेल, कोणाला जर इमर्जन्सी जर घ्यायचा असेल त्यांनीही आपल्या नंबरवरती कॉल करून बुकिंग करावी. तर सर्वांना जय जगदंब, नमो आदेश. जेव्हा जागेवरती खेळायचं, काय असेल ते जागेवरती बोलायचं. शांत. हैराण जाऊ दे, सदानंदी जाऊ दे, बोल भवानी माता की. आता तुम्ही सर्वांनी जे पाहिलं की माझी शिष्य आहे, म्हणजे माझ्याकडून तिने दीक्षाही घेतलेली आहे, गुरुमंत्र घेतलेला आहे, सर्वस्व आहे. ज्यावेळेस आपण सर्वप्रथम ज्यावेळेस संचार घेतला होता त्यावेळेस संचार अगदी म्हणजे बराचसा संचारामध्ये त्रास होता. पण आज प्रश्नाला बसल्यानंतर, देवाच्या समोर बसल्यानंतर संचारही योग्य आला व जे काही संचारामध्ये नाव आलं पाहिजे होतं ते नाव सुद्धा योग्य पद्धतीने आलं. ते ऐकून आज मलाही स्वतःला चांगलं वाटलं की माझा शिष्य कुठेतरी योग्य पायरीवरती आज आहे, हे पाहूनही आनंद वाटला. आता आपण मान देतो त्यांना. सोडा देवा, सोडा जागेला. तर अशा पद्धतीने संचारही पाहिला. आता तुला जो काही मी मंत्र दिलेला आहे, शिवकवचासाठी दिलेला मंत्र आहे, या मंत्राची साधना तुला रोज संध्याकाळी किंवा सकाळी 2 माळा करायची आहे. 108ची जी माळ असते, जी माळ दोन माळा तुला करायची आहे. आलं लक्षात? त्याचबरोबर कवाळं कुठे बांधायचं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर तुझ्याकडे ही लाल पोटली आहे, ही लाल पोटली तुला तुझ्या देवघरामध्ये अथवा कपाटामध्ये तुला ठेवायची आहे. तिजोरीत ठेव किंवा देवघरात ठेव तरी चालेल. त्याचबरोबर शिवकवच जे काही आहे ते तुला स्वतःच्या शरीरावरती धारण करायचं आहे. आता नॉनव्हेज खात जर असताल तुम्ही तर नॉनव्हेज खायच्या वेळेला ते काढून ठेवणं गरजेचं आहे. आले लक्षात? आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग आंघोळ वगैरे डोक्यावरून करून मग तुम्ही ते अंगावरती धारण करावं. आले लक्षात? आता जे काही कोवाळं आहे ते घरामध्ये रक्षणाचं कार्य करणार आहे. बाहेरची जर काही निगेटिव्ह एनर्जी असेल, बाहेरची काही करणीबाजीचा प्रकार असेल, हा रोखण्याचं कार्य कवाळं करत असतो. आपली लक्ष्मी बंधन केलेलं आहे. आपल्या पैशा पाण्यामध्ये बरकत येत नाही, पैसा पाणी टिकत नाही, कोणत्याही गोष्टीमध्ये अपयश येतं. या गोष्टीसाठी सिद्धपोटली कार्य करत असते. आपण स्वतः एक देवऋषी आहोत, बरोबर? आता तू माझी शिष्य जरी असली तरी तूही तुझी गादी चालवतेस.
तर गादी चालवताना एखाद्या व्यक्तीची काही पीडा असेल, एखाद्या व्यक्तीची काही संकटं असतील, ही तुझ्या कुटुंबावरती, तुझ्या शरीरावरती येतात. तर त्याच्यामुळे हे रक्षणाचं कार्य काय कोण करत आहे? तर शिवकवच करत आहे. तुझ्या नडल्या अडलेल्या गोष्टी व्यवस्थित पार पडाव्या त्याच्यासाठी कार्य कोण करणार आहे? तर शिवकवच करणार आहे. तुम्ही माझ्याकडे येण्याऐवजी तुम्ही जर अगोदर साधना करताल, दिलेल्या मंत्राची साधना करताल, त्यातून तुम्हाला चांगला लाभ होणार आहे. गुरु असतो. गुरुने तुम्हाला फक्त ज्ञान देऊन सोडलं की तुम्हाला मंत्र उच्चारण करणं खूप गरजेचं आहे. बरोबर? सगळ्याच वेळेला तुमच्यासोबत गुरुच उभा राहतो असं नाही. गुरु जवळ असतो, लांब असतो. काही वेळेला गुरु आपल्या वेळेला अवेलेबल नसतो. तिथं आपल्याला रक्षण कोण करतं? आपली मदत कोण करतं? तर आपल्या साधना करत असते, आपल्या मंत्र करत असते. यासाठी तुम्हाला मंत्राची साधना करणं खूप गरजेचं आहे. आता जो काही मी तुला व्हॉट्सअपला मंत्र पाठवलेला आहे, हा मंत्र व्यवस्थित वाचायचा आणि या मंत्राची रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुला 2 माळेची साधना करायची. त्याचबरोबर गुरुमंत्र, त्याचबरोबर तुला मी काही मंत्र दिलेले आहेत. हे मंत्र कशा पद्धतीने करायचे वगैरे याची तुला संपूर्ण मी ज्ञान सांगितलेलं आहे, दिलेलं आहे. पण त्याचबरोबर जोडीला हेही करणं गरजेचं आहे. आज जगदंबेच्या कृपेने आज शून्यातून कुठेतरी तू उभं राहत आहेस. त्या शून्यातून बळ तुला 1% जगदंबेने दिलेले आहे. अजून तुला भरपूर पुढं गाठायचं आहे, अजून तुला भरपूर काही ना काहीतरी गोष्टी करायच्या आहेत. पण या गोष्टी करण्याआधी तुला पहिलं काय करायचंय? साधना करायच्या. असं समजायचं नाही की गुरुने आमची दीक्षा दिली, आता आमचं कधी चांगलं होणार, आमचं कधी सोन्याहून पिवळं होणार. सोन्याहून पिवळं होत नाही, तर पहिले त्यासाठी झिजावं पण लागतं. आलं लक्षात? आणि जोपर्यंत आपण झिजत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कुठल्याच गोष्टीत यश येत नाही. आता आम्ही पण झिजलो, आम्ही पण तडपडलो, आता आम्ही पण भरपूर खस्ता काढल्या, तेव्हा कुठं जगदंबेच्या कृपेने ही पायरी भेटली. एक कुठेतरी प्लॅटफॉर्म भेटला की ठीक आहे बाबा, इथून मी माझं करिअर चालू केलं. तसं तुम्हाला पण काहीतरी करायचं आहे की थोडंसं तुम्हाला देवासाठी सुद्धा झिजणं गरजेचं आहे. झिजायचं आहे म्हणजे काय करायचं? साधना करायच्या. काय तुमच्या डोक्यात कोण काय आणून दगड घालत नाही की नाही तुम्हाला हे केलंच पाहिजे, करायलाच पाहिजे, असं नाही. तर साधना तुमच्या व्यवस्थित होणं गरजेचे आहे. गुरुमंत्राच्या, कानमंत्राच्या, बीजल मंत्राच्या, दिलेल्या काही मंत्रांच्या साधना तुमच्याकडून होणं गरजेचं आहे. आता मलाही कळतं तुम्ही संसारी आहात, तुम्ही संसार करून परमार्थ करायचा आहे. 24 तास तुम्ही देवाला देऊ शकत नाही. शेवटी आपल्या घरदार आहे, मुलं आहेत, नवरा आहे, सगळं आहे, शेतीवाडीची कामं आहेत, व्यापारधंदा आहे. हे पाहून तुम्हाला त्यातनं थोडा वेळ काढायचा आहे. आलं लक्षात? अजून तुला भरपूर पुढं जायचं असेल तर तुला काय करायचंय? साधना करायची. आज जगदंबेच्या कृपेने फुलाची पाकळी तरी मिळाली ना? कुठे कमी पडली आहे का जगदंबा? नाही. ठीक आहे, चालतंय.